आज आपण खरवीज बनवणार आहे, पण आपल्याकडे चिकाचं दूध नाहीये, तर आपण काय करायचं, साध्या दुधापासूनच खरवीज बनवायचा आहे. खरवीज बनवण्यासाठी दूध हे जायफळ पावडर घेतली, थोडीशी जायफळ पावडर, वेलची पावडर थोडीशी आहे, मिल्क पावडर कपाचा 3 भाग मिल्क पावडर घेतले, अर्धा कप साखर घेतले आणि एकदम घट्ट एकदम दूध न पाणी घालता 1 कप दूध घेतलेला आहे. हा चक्का आहे, घरी बनवलेलाच आहे तो दह्यापासून. आपल्याला चक्का लागणार घेतलाय मी. त्याच्यामध्ये आपल्याला दूध घालायचंय, एकदम दूध घट्ट घ्यायचं. त्याच्यामध्ये मिल्क पावडर घाल्या आणि आपण हे मिक्स करून घेऊया. सर्व मिक्स करून घ्यायचे, जरा कुठे गाठी ठेवायच्या नाहीये, सर्व मिक्स करून घ्यायचं. दोन्ही आपल्याला मिक्स करता येत. चक्का आपण त्याच्यामध्ये घालायचा, मिक्स करून घ्यायचा. आणि हे पण आपल्याला सगळं मिक्स करून घेऊया. आपण दूध, मिल्क पावडर आणि चक्का मी घरी बनवलेला आहे. एक कप दही घेऊन, घट्ट आंबट नाही असं दही घेऊन, एक कप दही घेऊन ते एका कापडामध्ये मी बांधून सर्व त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे. सर्व पाणी काढून घ्यायचं म्हणजे आपला चक्का तयार होतो. तर ह्याच्यामध्येच आपण अर्धा कप साखर घालूया. मी घरीच बनवलेला आहे चक्का. तुम्हाला जर घरी बनवायचा नसेल तर तुम्ही बाहेरून जरी विकत आणला तरी सुद्धा चालतो. सर्व आपण हे मिक्स करून घेऊया. साखर, मिल्क पावडर आणखी चक्का हे सर्व मिक्स करून घेतलेला. आता हे सर्व मिक्स झालेलं आहे. काय करायचं, आपण असं एक तेलचं भांडं घ्यायचं किंवा तुम्ही प्लेट पण घेऊ शकता. त्याला अगदी थोडंसं मी तूप लावलेलं आहे आणि आपण काय करायचं, हे सर्व मिक्स केलेलं आहे. हे मिक्स केलेलं आहे ते ह्याच्यामध्ये आपल्याला सर्व घालायचं. सर्व घालायचं आणि त्याच्यावर जायफळ पावडर, आणखी वेलची पावडर हे घालायचं. थोडे घालायचं, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घाला. कढईमध्ये मी 1.25 कप पाणी घातलेलं आहे. त्याच्यावर एक जाळी ठेवलेली आहे. त्याच्यावर आपल्याला हे ठेवायचं आहे जे आपण मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला झाकायचं आहे. आणि आपल्याला 20 ते 25 मिनिटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. हे आपण जरा काढूया आणि ह्याच्यात आपल्या वाफेचं पाणी ह्याच्यामध्ये पडायला नको म्हणून आपल्याला ह्याच्यावर अशी प्लेट झाकूया. प्लेट झाकून आपण त्याच्यावर नंतर हे झाकूया, म्हणजे वाफेचं पाणी आपल्याला त्याच्यामध्ये पडणार नाही. आपला खरवीज झालाय का बघूया आपण. ते हळूच काढायचं, आता वाफ येते. आपला झालाय का बघूया. आपल्या सुरीला लागत नाही म्हटल्यानंतर आपला खरवीज झालेला आहे. आणखी एकदा दाखवते का, आपल्या चाकूला लागलेला नाही म्हटल्यानंतर आपला खरवीज झालेला आहे.
आपण गॅस बंद करूया. असं मी कापड ठेवलेलं आहे, त्याच्यावर आपल्याला हे काढून घेऊया. आणि आता हे गरम आहे म्हणून थोडं हे थंड झाल्यानंतर आपल्याला फ्रीजमध्ये 1 ताससाठी फ्रीजमध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे. खरवीस थंड झालेला आहे. आपण आता कट करूया. हे पहा, खरवीस कट केलेला आहे. तुम्हाला मी काढून दाखवते. छान झालेला आहे. आणि ते काढून दाखवते. प्लेटीत काढून ठेवते. चमच्याने मी कट करून पण दाखवते. एकदम छान झालेला आहे खरवीस. घरच्या साहित्यामध्येच खरवीस केलेला आहे. तुम्ही नक्की करून पहा. एकदम छान झालेला आहे.